माझ्या बाबांना असं वाटलं की जर का घरात आई आली, आम्हाला तिघांना जर का आई मिळाली तर कदाचित माझं बालपण मला मला परत मिळेल, म्हणून त्यांनी दुसरं लग्न करायचं ठरवलं। आणि मग तो दिवस उजाडला जेव्हा माझ्या सावत्र आईची सावली आमच्या घरावर पडली। अरे 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 अरे, किती दंगा करताय? मी अभ्यास करते ना। शांत व्हा जरा। आज कोण येणार आहे माहितीये का तुम्हाला? कोण कोण येणार? कोण? थांबा 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 थांबा। मुलांनो, बघा कोण आलंय। गृहलक्ष्मी आली बरं का घरात। आता घराला पुन्हा घरपण येईल। हो हो, घरपण तर येणारच आहे। खरं तर मुलांना आईची सावली मिळणार हेच माझ्यासाठी सगळं काही आहे। किती गोंडस मुलं आहेत ही, किती छान आहेत। मी आता आली आहे ना, आता सगळं मस्त करणार। माझ्या वडिलांना वाटलं होतं की ती बाई आमच्या आईची उणीव भरून काढेल। त्यांना वाटलं होतं आमचं घर पुन्हा आनंदाने भरेल। त्यांना माहीत नव्हतं की घराच्या चौकटीवर पाऊल ठेवणारी प्रत्येक स्त्री यशोदा नसते, काही कैकई सुद्धा असतात। माझी आई ना फक्त रंगाने तिच्यापेक्षा उजळ नव्हती, तर तिचं मन सुद्धा पाण्यासारखं नितळ होतं। पण या बाईचा रंग आणि मन दोन्ही काळं होतं। अगं ऐकतेस का? ये, हिचा आशीर्वाद घे। खरं तर हिची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण हिचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी राहील। हो हो, घेते हा आशीर्वाद। बस ये। काढतो काढतो। तुझी सावत्र आई सावळी होती म्हणून तुला या रंगाचा राग आहे। आई, एखादा माणूस वाईट असू शकतो, पण रंग कसा काय वाईट असेल? त्या काळ्या रंगाने काय बिघडवलं आहे तुझं? आई, आम्हा सगळ्यांना सांग, तिने नेमकं काय केलं तुझ्यासोबत? नको ना, माझ्या जखमांवरच्या खपल्या नको कुरतडून काढूस तू। त्रास होतो मला। आणि आधी उचल हे सगळं। तिलोत्तमा, किती काळ तू हे सगळं ओझं मनात दडवून ठेवलंयस, पण दुःख असं दाबून ठेवलं तर त्यातनं मुक्ती कशी मिळणार? त्या दुःखाचा त्याग कर, मोकळी हो। बाबा बरोबर बोलतात आई। भूतकाळातली गोष्ट जर तू बोललीस तर तुलाच बरं वाटेल। तुला एवढं सोपं वाटतंय हे सगळं? खूप त्रास होतो मला या सगळ्या गोष्टींचा। तुला माहित नाहीये तिनं काय काय केलंय, म्हणून बोलतोयस तू असं। मग सांग ना, काय केलं तिने? काय केवढी मस्ती चालू आहे तुमची हा? तिलोत्तमा ताईला अभ्यास करू देणार की नाही? चला मी जातो हा कामावर। चला। असेच काय निघताय? डब्बा तरी घेऊन जा। हा हो, विसरलोच डब्बा। अरे बापरे, अजून तुमची तयारी नाही झाली? हावरा पटापट, ये ग। काय ग तुझे हे केस? तेल तरी लावायचं ना। अर्जुन, बस झालं, जा आतमध्ये। खरंच तू आल्यापासून ना या घराला पुन्हा एकदा घरपण आलंय। मला ना आता मुलांची काळजीच वाटत नाही। अहो, हे माझं कर्तव्यच आहे। त्यांना आई नसली तरी तिची कमी भासवून देणार नाही। तुम्ही निर्धास्त होऊन कामावर जा। हो, चल येतो। तिलोत्तमा, काळजी घे हा। चल येतो ताई। वडिलांसमोर असं दाखवायचे की मी खूप सती सावित्री आहे, आमची किती काळजी घ्यायची, असं खोटं खोटं नाटक करायची ती। पण बाबांची पाठ फिरली
की तिचं खरं रूप आमच्या समोर येईल. बस झाला तुझा अभ्यास. हागे कंगवा आणि कर तिची वेणी. काय ग बघतेस का अशी? माहितीये तू दिसायला सुंदर आहेस. तुझी आई दिसायला सुंदर होती तशी मी नाहीये. आता मीच तुझी आई आहे. लक्षात ठेव. हावर लवकर. आणि त्या दिवशी तर तिचं आणखीन घाणेरडं रूप आमच्या सगळ्यांच्या समोर आलं. हे चला चला बस झालं तुमची खेळणी. चला आतमध्ये. चल रे चला आतमध्ये. हे बघा माझं ना खूप महत्वाचं काम आहे. दरवाजाच्या बाहेर जरा आलात ना तंगड तोडून हातात देईन. समजलं? तिनं ना आम्हाला तिघांना एका खोलीत डांबून ठेवले. थोड्या वेळाने आम्हाला बाहेरून ना एका पुरुषाचा आवाज येऊ लागला आणि त्या दोघांच्या हसण्याचा खिदळण्याचा आवाज सुद्धा येत होता. मी तुला कधीपासून सांगते मला एक हार आणून दे. तू आणूनच देत नाहीस. याच्यापेक्षा मोठा आणून देतो ना मी. असंच बोलतोस तू खोटं. मी आणून देतो कधी आणणार आहेस? पुढच्या वेळेला नक्की. बरं एक काम कर, मला ऐकायला कमी येतं, माझ्या कानातच सांग जरा. सावड. माझे बहीण भाऊ लहान होते ना, त्यांना काहीच कळत नव्हतं, पण मला त्या सगळ्याचा अर्थ चांगलाच कळत होता. माझा ना संताप होत होता आणि आणि बाबांसाठी वाईट सुद्धा वाटत होतं. या बाईने ना माझ्या आईच्या फोटोसमोर गृहप्रवेश केला होता आणि आता ती त्याच फोटोसमोर दुसऱ्या पुरुषाच्या जवळ. बऱ्याच वेळानं तिने दार उघडलं आणि माझ्याकडे आली. मला धमकी दिली तिने आणि मला म्हणाली, आज जे तू पाहिलंयस किंवा ऐकलंयस ते जर का तू तुझ्या बापाला सांगितलंस ना तर लक्षात ठेव, या दोन्ही भावंडांचा जीव घेईन मी, सोडणार नाही. समजलं? मग हे रोजच व्हायला लागलं. बाबा कामावर गेले, त्यांची पाठ फिरली की घराचे दरवाजे बंद व्हायचे आणि आमचा बाहेरच्या जगाशी जणू संपर्कच तुटून जायचा. ते अडगळीचं सामान नसतं ना, तशी वागवायची ती मला आणि माझ्या भावंडांना. खोलीमध्ये डांबून ठेवायची आम्हाला तिघांना. आमचं तिघांचं बालपण त्या बंद असलेल्या खोलीत जणू गुदमरून गेलं. आम्ही आत असायचो ना, तेव्हा आम्हाला बाहेरचे आवाज यायचे. एक माणूस यायचा आमच्या घरात. त्या दोघांचे हसण्याचे खिदळण्याचे आवाज यायचे. तो कधी दिसला नाही आम्हाला माणूस. पण एक दिवस ना मी शाळेतून घरी येत होते तेव्हा, कसं माहित नाही, पण त्या दिवशी ना दाराला लॉकच नव्हतं. मी दार उघडलं, बघते तर काय, ते दोघंही ना बेडरूम मधून बाहेर येत होते. तो माणूस इतका भित्रा होता की त्यांनी मला पाहताच पळ काढला.